सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, बीडच्या मुद्दा आता दिल्लीत पोहोचल्या आहेत। काल अमित शाह यांच्यासोबत अजितदादांची बैठक झाली आहे। तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडेवर आता कारवाई होणार का? कसं आहे की मला असं वाटतंय जो मुद्दा होता तो कुठेतरी आता भरकटत चालला आहे। कारण संतोष देशमुखांची जी हत्या झाली आहे आणि इतकी निर्घृण हत्या झाली आहे, त्याची आधी चौकशीची थोतांड काय, ती SIT काय, आणि मग तो सगळा जो प्रकार चालला आहे त्याच्यातलं राजकारण, मग त्याच्यात कोणी डायलॉग्स मारतंय, कुठेतरी मला असं खूप दुःख व्हायला लागलं आहे आणि सिरियस इन्व्हेस्टिगेशन होताना दिसत नाही आहे। आणि हे जेव्हा आपण बघतोय तर त्याच्यावर राजकीय प्रचंड दबाव असल्यामुळे त्याचं इन्व्हेस्टिगेशन होत नाही। खरं तर एक हत्या झाली तर एका साध्या इन्स्पेक्टरनी इन्व्हेस्टिगेट करायला हवं, पण इथे SIT काय, CID काय एवढे लावून 9 पथकं लावून जर होत नसेल तर राजकीय वर्धास्त असल्यामुळेच हे होत आहे। आणि धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लागलाच पाहिजे। म्हणजे एवढा वेळ का लागतोय, एवढं लॉबिंग का होतंय, असा प्रश्न पडतो आधी। कालच्या बैठकबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? कसं वाटतं तुम्हाला, काय होऊ शकतात, कशा प्रकारची चर्चा झाली होती? नाही, कसं आहे की यांना ना ही पदं सोडवत नाहीत, कारण एकदा जर हे पद सोडलं तर माझा राजकीय डाऊनफॉल होईल असं त्यांना वाटतं। खरं तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी द्यायलाच हवा होता। आता त्याच्यात ते लॉबिंग करायला लागले, प्रफुल्ल पटेलांना भेटले, ते अजित पवार आणि ते सगळे मंडळी तिथे दिल्लीला काय गेले, काय चाललंय हे? जर चौकशी करायची आहे तर त्या मंत्र्याला बाजूला होणं गरजेचं आहे आणि याच्यात दुसरी तिसरी काहीही ऑप्शन्सच नाही आहेत। आणि जर हे केलं गेलं नाही तर एक मोठा मोठा चुकीचा संदेश तुम्ही महाराष्ट्रात देताय, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। अमोल मिटकरी यांनी आरोप केले आहेत की सुरेश धस वाल्मिकी कराडच्या संपर्कात होते। तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला या सगळ्या राजकीय मंडळींबद्दल काहीच कमेंट करायचं नाही, कारण सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात। कोण काय गोंधळ घालतं मला काही घेणं देणं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कमेंट करणार नाही। धनंजय मुंडेचं मंत्रिपद वाचवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहेत का, तुम्हाला असं वाटतं का? मला सगळेच चॅनल्स दाखवत आहेत की लॉबिंग खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हा एकदा नाही अनेक वेळा होताना आपल्याला दिसतोय। पण हेच झालं नाही पाहिजे, कारण महाराष्ट्रात एक चांगला संदेश गेला पाहिजे की बाबा कोणीही असो, तुम्ही मंत्री असो, संत्री असो, जे काही आहात, पण जर तुम्ही चुकीचं कृत्य केलं असेल, तुमच्या सहकार्याने केलं असेल आणि त्यांच्यावर तुमचा बरदास्त असेल तर तुम्हाला पण शिक्षा ही भोगावी लागणार, असा स्ट्रॉंग संदेश आज महाराष्ट्रापुढे गेला पाहिजे। भीड प्रकरणाला 1 महिना पूर्ण झालाय, पण अजूनही एक आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहेत। काय प्रतिक्रिया तुमची? याच्याच वरनं कळतं की आपली इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेने जात आहे। आता जर आपण आरोपी पकडू शकत नाहीये, एवढी मोठी यंत्रणा लावून, एवढी SIT करून, एवढं CID फोर्स लावून जर आपल्याला आरोपी पकडता येत नसेल, आधी आपण वाल्मिकी कराडचं पण बघितलं, त्यांनी पण शरण आला, त्याला पण पकडण्याची कोणाची हिंमत नव्हती। हेच आम्ही म्हणतोय, हा राजकीय वर्धास्त असल्यामुळे दबाव आहे, दुसरं तिसरं काही नाही। तुम्ही ट्विट करून एक फोटो शेअर केलेत, त्याच्यामध्ये लिहिलेत की अजून एक फोटो आला, ते कोण आहेत, काय आहेत? नाही, त्यांच्याबद्दल मला खरंच आता बोलायचं नाही आहे, कारण एखादा व्यक्ती जर धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड अमुक समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं असं जर म्हणत असतील तर जातपात ना, जो अशी कृत्य करतो ना त्याला जातपात नसते। ती अशी कृत्य करणारे समाजासाठी लढत नसतात किंवा ते कुठच्याही समाजाचे नसतात। ही माणसं विकृत मनोवृत्तीची आहेत आणि त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे। नवीन माहिती तुमच्याकडे आल्या आहेत राखच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल, काय आहे ते माहिती? गेले 2 दिवस मी अतिशय शांतपणे 2 गोष्टींवर काम करते। एक म्हणजे त्यांचे जे वाईन बार्स आहेत, परमिट रूम्स आहेत, त्याची सध्या मी चौकशी करते, एक्साईजमधनं सगळे डिटेल्स काढते। आणि त्या व्यतिरिक्त त्यांचं जे म्हणत होते ना की राख माफिया ते नाहीत, तर त्याचे सगळे डिटेल्स मी त्यांच्या वेबसाईटवरनं म्हणजे व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमधनं सगळं शोधून काढते। कसं त्यांनी फ्लॅश विकली गेली होती, बॅलन्स शीट्समध्ये दाखवलं जात आहे। एवढंच नाही तर त्यांनी 75,000 रुपये डिपॉझिट महाजनकोकडे ठेवून इंडिया सिमेंट नावाची जी कंपनी आहे, मोठी कंपनी आहे, त्याला सिमेंटसाठी जी लागणारी फ्लाय ॲश आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशनसुद्धा यांच्याकडनं होतं आहे की काय, त्याच्यासाठी मी त्याची बॅलन्स शीट्स डाउनलोड केली आहेत। वाईन शॉपबद्दल तुम्ही एक नवीन माहिती घेतली आहे, काय आहे ते माहिती?
कसं आहे की मला जेव्हा मी बीडला गेले तर मला कळलं होतं की यांची अनेक दारूची दुकानं वगैरे पण आहेत. पण म्हणून मी म्हटलं की आपण चौकशी करून त्यातलं तथ्य काय ते काढूया. आम्ही एक्साईज डिपार्टमेंटमध्ये गेलो, तिथनं सगळी ती लिस्ट घेतली, FLL, CLL2 आणि FLL 3 म्हणजे ते वाईन शॉप्स, बार्स आणि परमिट रूमची. कारण मला जे गोपनीय पत्र आता आलं आहे त्याच्यात एक हंसराज देशमुख नावाचा व्यक्ती आहे ज्यांनी जमीन वाल्मिक कराड यांना विकली होती अगदी आत्ता म्हणजे 29 नोव्हेंबर 2024ला, म्हणजे ही हत्या होण्याच्या 10 दिवस आधी. आणि ती जी जागा विकली होती तर कुठेतरी मला वाटलं की आपण ह्याच्या मागे आपण पूर्णपणे जायला हवं. तर हंसराज देशमुख यांचं मी जेव्हा नाव सर्च केलं तेव्हा त्यांच्या नावावर 2 परमिट रूमची लायसन्सेस आहेत. हॉटेल पॅराडाईज नावाचं आहे अंबेजोगाईला, त्याचे मी डिटेल्स सगळे काढले आहेत आणि आता त्याच्यावर माझं पूर्ण चौकशी चालू आहे. बीडमध्ये मला तर खरंच सांगायचं आहे की ज्यांना यांच्या लिकर लायसन्सेस किंवा बार्सची बद्दलची माहिती असेल त्यांनी ती द्यावी. कारण आत्ता कसं झालं आहे खरं की 1974पासनं नवीन लायसन्सेस बंद झाली आहेत आणि नवीन लायसन्सेस जर बंद झाली आहेत तर अमुक राजकीय लोक ही जुन्या लायसन्सेसवरच चालवत आहेत, ते नवीन आपल्या नावावर ट्रान्सफर देखील करून घेत नाही आहेत. म्हणून मी हे पूर्ण चौकशी करून काही काळात ते पण बाहेर काढणार आहे. धन्यवाद ताई. कॅमेरामॅन खंडूसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.